काय मग मंडळी, जिलेबी बघून सुटलं ना तोंडाला पाणी. तर हे खाऊन यांच्या चेहऱ्यावरचा तर आनंदच बघा. तर ही रेसिपी कशी बनवायची तुम्हाला सांगते. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेला आहे आणि 1 चमचा घरचं साजूक तूप. आता हे ना व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित पिठाला लावून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचं 3 चमचा दही. 3 चमचा दही टाकल्याच्या नंतर छानपैकी असं फेटून घ्यायचं आणि फेटल्याच्या नंतर थोडंसं पाणी घालायचं. याच्यामध्ये एकदम पाणी नाही घालायचं बरं का, थोडं थोडं पाणी घालत राहायचं. आणि हे बघा, याच्यामध्ये नंतर टाकायचं 1 चमचा डाळीचं पीठ आणि हे छानपैकी फेटायचं आणि नंतर थोडंसं अजून पाणी घालायचं. आणि हे बघा, असं फ्लफी मस्त पीठ झालेलं आहे, घट्टपणा पण बरोबर आलेला आहे. तर आता हे पीठ आहे ना मी भिजवण्यासाठी 15 मिनिटासाठी ठेवून देते. आता बनवते मी पाक. पाक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी साखर आणि त्याच्यामध्ये घातलं अर्धी वाटी पाणी घ्यायचं. 1 वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी घ्यायचं. आणि हा पाक आहे ना जास्त शिजवायचा नाही किंवा 1 तारीपर्यंत नाही. हा पाक एवढा शिजवायचा की चिकट झाला पाहिजे. आणि याचा स्वाद चांगला येण्यासाठी 3 इलायची घातलेला आहे आणि खाण्याचा रंग टाकलेला आहे. हे रंग टाकल्यामुळे आपली जिलेबी एकदम बाजारातल्या सारखी दिसते. बघा पाक किती छान झालेला आहे. आहा क्या बात आहे. बघा, आणि मस्त हा घट्टपणा पण छान चिकटपणा आलेला आहे. त्या पाकाला एवढा चिकटपणा आला पाहिजे, परफेक्ट एवढा चिकटपणा आला की आपला पाक तयार झालेला आहे. आता इकडे पीठ भिजवलेलं मी घेतलं, त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकला आहे अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा आणि दोन्ही हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. खूप ह्याला छानपैकी असं फेटून घ्यायचं. हे बघा, पीठ एकदम असं हलकं होतं, फ्लफी होतं, एवढं आपल्याला फेटायचं आहे. आणि आता ना ही जिलेबी करण्यासाठी पायपिंग पिशवी किंवा कोण वापरतात, तर माझ्याकडे दोन्ही नव्हतं, तर मी घरातली डी-मार्टची पिशवी होती त्याचं तोंड कापलं आणि त्याच्यामध्ये हा सारण घातलेला आहे आणि नंतर वरती रबर लावून हे बघा असं मी घरातल्याच वस्तूपासून असं बनवलेलं आहे पिशवीचं. आणि त्याचं काय करते, आता तोंड कापून घ्यायचं. तर इकडे तेल ठेवलं, गॅस सुरुवातीला फास्ट करायचा आणि नंतर जिलेबी सोडताना गॅस एकदम कमी करायचा आणि आपल्याला जिलेबी सोडायची त्याच्यामध्ये. हे बघा किती छान, मस्त किती छान आलेत ना असे. मस्त मंद आचेवरती ही जिलेबी सोडायची आणि मस्त खाली वर करून अशी दोन्ही बाजूने ती भाजत राहायची. आहा क्या बात आहे, एकच नंबर आपले झालेले आहे जिलेबी. तर हे एकदम बारीक गॅस करून काढायची. आता एक येडा तुम्हाला मी तोडून दाखवते. बघा किती क्रंची आणि खुसखुशीत आपली ही जिलेबी मस्त झालेली आहे. तर अशाच प्रकारे हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत आणि नंतर पाकात सोडलेले. तर पाकामध्ये असं येडे सोडून त्याच्यामध्ये मस्त पाकात डुबवून घ्यायचं आहे. वा वा क्या बात आहे, मस्त रसरशीत आणि कुरकुरीत घरच्या घरी स्वादिष्ट जिलेबी तयार आहे. तर 1 वाटी मैद्यापासून ताट भरून जिलेबी झाली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता ही जिलेबी खाण्यासाठी बाहेर बसलेले आहेत माझी मुलं, तर मुलांना देते खायला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघा. घरचं खा आणि मस्त राहा.